चिसाळा गावाजवळील पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच डाव्या कालव्यावरील पुलाला अचानक मध्यभागातून वाक आला। दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पाटबंधारे उपविभाग रामटेकचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी उर्वरित स्वकर्तता बाळगत महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं पुलाच्या दोन्ही साईडला बॅरिकेड्स लावून आणि कर्मचारी तैनात करून जड वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला। उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल इसवी सन 1980 दरम्यान बांधला गेला होता, म्हणजे जवळपास 45 वर्षे हा पुलाने टिकाव धरला। मात्र शनिवारी 13 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास अचानक या पुलाला मध्यभागातून वाक आला। दरम्यान ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाला कळवलं। यावेळी येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी त्वरित सतर्कता बाळगत महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केला। पुलाच्या उपयोजनाबाबत विवेक झाडे यांना विचारणा केली असता सध्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सध्याचं पुलाचं बांधकाम करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं। जड वाहतूकदारांनी बॅरिकेड्स काढून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। जनता टाइम्स जेटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.